सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज माणूस पूर्णपणे ग्रासलेला आहे। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख हे आहेच। या दुःखांना सामोरं जाण्यासाठी, या दुःखातून मार्ग मिळण्यासाठी आपण प्रत्येक जण स्वामी महाराजांकडे धाव घेत आहे आणि स्वामींची सेवा करत आहे। जो कोणी आपल्याला स्वामी सेवा सांगतो, आपण त्याप्रमाणे स्वामी सेवा करायला लागतो। पण आपल्याला माहित नसतं की आपल्या हातून नकळतपणे काही चुका होतात का। असंच काही या ताईंच्या बाबतीत देखील घडलं होतं। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला आपण सुरुवात करूया। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। माझे नाव संगीता रामदास शिंदे, मी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। मी अक्कलकोटच्या एवढी जवळ असून मी कधी स्वामी सेवा केलीच नाही। स्वामींची सेवा कशी असते हे मला माहीत नव्हतं, पण एवढं नक्की माहीत होतं की अक्कलकोट स्वामींची खूप प्रचिती येत असते। मन काय झालं की माझे मिस्टर आणि माझे 2 दीर असं आमचं छोटंसं कुटुंब होतं। माझं जे मोठे भाया आहे त्यांच्या हातामध्ये सर्व कारभार होता। आम्हाला त्यांनी सेपरेट करून दिलं। सेपरेट केल्यानंतर आमच्यावरती खूप सारा कर्जाचा डोंगर त्यांनी दिला होता आणि माझ्या मिस्टरांच्या हातात काहीच कारभार नव्हता। त्यामुळे आम्हाला एकत्रितलं काहीच मिळालं नाही। सर्व काही कष्टाने कमवायचं होतं। खूप कष्ट करून आम्ही व्याजाचे पैसे भरत होतो। दर महिन्याला व्याज देत असायचो। शेतामध्ये काम करायचं, काबड कष्ट करायचे, पीक आणायचं आणि पीक आल्यानंतर जो सावकार आहे तो पैसे घेऊन जात असायचा। आम्हाला काहीच येत नसायचं। खूप वाईट वाटायचं की काय जीवनामध्ये चाललं आहे। यातूनच काय झालं की काहीतरी मार्ग मिळावा, कुठेतरी आपल्याला आपल्या कष्टाला साथ मिळावी, कुणाचा तरी आधार असावा असं वाटत होतं। त्याच दरम्यान माझी जी लांबची बहीण आहे तिने मला स्वामी सेवेविषयी सांगितलं की तू दिंडोरीला जा, गुरुमाऊलींकडे जा। पण तिथे जाणं काही सोपं नसतं। जेव्हा स्वामींची आज्ञा येते, गुरुमाऊलींचीही आज्ञा येते, तेव्हा आपण तिथे जाऊ शकतो। असंच मग मी मठामध्ये जात असायची। आरतीला कधीतरी वेळ जेव्हा मिळेल तेव्हा मी जायची आणि तिथे खूप छान प्रश्न उत्तर, त्यानंतर मार्गदर्शन व्हायचं। पण एक मनामध्ये आशा होती की आपण दिंडोरीला जावं म्हणून। मग असंच आम्ही एकदा तिथूनच ट्रिप निघाली आणि मी त्यांच्यासोबत दिंडोरीला नाईट सेवेसाठी गेले। तिथे गेल्यानंतर खूप छान वाटत होतं। नाईट सेवा वगैरे झाली आणि मी माझा प्रश्न तिथे लिहून दिला की मला असा त्रास आहे, आमच्यावरती खूप मोठं कर्ज आहे, त्यासाठी काहीतरी सेवा पाहिजे आहे। दुसऱ्या दिवशी आम्हाला आमचं प्रश्नाचे उत्तर मिळाले। त्यासाठी मला त्यांनी श्री सूक्त ही सेवा दिली होती आणि शुक्रवारी ज्या कवड्या असतात देवीच्या, त्या 5 कवड्या घेऊन त्या हळदीने पिवळ्या करायच्या सांगितल्या होत्या आणि त्याच्यासाठी एक पोटली, लाल पोटली तयार करायची। त्या पोटलीमध्ये त्या कवड्या ठेवायच्या। त्यानंतर त्याच्यावरती श्री सूक्त, पुरुष सूक्त, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू सहस्रनाम अशी सेवा करायची आणि ती पोटली आपल्या कुलदेवतेसमोर ठेवायची आणि दर शुक्रवारी तिच्यावरती श्री सूक्त म्हणायचं, अशी सेवा दिली। त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रही रोज मला म्हणायला लावलं होतं। अशा त्यांनी सेवा दिल्या। त्याचबरोबर 3 अध्याय 11 माळी जपही स्वामींचा करायला लावला। तिथून आल्यानंतर माझी सेवा ही सुरू झाली होती। सेवा सुरू झाल्यानंतर हळूहळू आम्हाला साथ मिळत गेली आणि कुठनं पैसे येऊ लागले। जे पैसे आमचे बुडाले होते आम्ही पूर्णपणे सोडून दिले होते, कारण आम्ही त्यांना खूप वेळेस मागून देखील ते पैसे आमचे मिळत नव्हते। आम्ही पूर्ण आशा सोडली होती की ते पैसे मिळणार, पण अचानक ते पैसे देखील आम्हाला मिळाले आणि आमचं सर्व काही बदलून गेलं। ही सेवा मी 41 दिवस केली, पण 41 दिवसामध्ये खूप सारे चेंजेस, खूप सारे बदल झाले आणि लक्ष्मी प्राप्तीही झाली। खरंच खूप मोठी सेवा ही आहे, प्रत्येकाने ही करावी। ज्यांना कोणाला खूप कर्ज झाले आहे त्यांनी ही सेवा नक्की करावी। त्यानंतर काय झालं की माझी जी मुलगी आहे ती अचानक आजारी पडली।
इतकी मोठी म्हणजे इतका मोठा आजार तिला झाला की बस. तिला जेव्हा तिच्या पोटामध्ये सारखं दुखत असायचं आणि जेवली की उलटी होत असायची. काय प्रॉब्लेम आहे हा काय माहीत. खूप मोठं संकट आमच्यावरती आलं होतं. मग मी स्वामींनाही विनंती करीत होती. काय करावं काही कळत नव्हतं. डॉक्टरांकडे गेलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तिला अल्सर झाला आहे. एवढ्या कमी वयामध्ये हो आजार खूप भयानक वाटलं. आता काय करावं खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला होता. डॉक्टरांनी सांगितलं की याचं ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल. ज्यावेळेस असं सांगितलं त्यावेळेस पायाखालची जमीनच सरकली. माझ्या मुलीचं ऑपरेशन आणि त्यासाठी पैसेही खूप लागणार होते आणि पुढे तिला किती त्रास होईल, काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला होता. त्यावेळेस मग मी स्वामींनाच साकडं घातलं आणि मी काहीच केलं नाही. फक्त जो तारक मंत्र आहे स्वामींचा, निशंक हो निर्भय हो मना, तो म्हटलं की मला खूप छान वाटायचं. एक नवी आशा मला मिळत असायची आणि नकळतपणे एक आधार मला मिळायचा. आणि मग मी काय करायची, रोज एका ग्लासमध्ये पाणी घ्यायची स्वामी भक्तांनो. त्या पाण्यामध्ये माझे जे उजवे हात आहे त्याचे 3 बोटं मी त्यामध्ये बुडवायची आणि स्वामींचा तारक मंत्र 11 वेळेस म्हणायची. ज्यावेळेस मी हा तारक मंत्र म्हणायची त्यावेळेस एक वेगळीच ऊर्जा घरामध्येही तयार होत असायची. आणि जेव्हा मी स्वामींना साकडं घातलं की स्वामी मुलीचा अल्सर हा बरा होऊ द्या, तिचं सर्व काही बरं करा, असं स्वामींना म्हटलं. ऑपरेशनची वेळ येऊ देऊ नका. तुम्हीच आमचे मायबाप सर्व काही आहात. तुम्ही सर्व काही आमची परिस्थिती जाणत आहात, असं स्वामींना सांगितलं. त्याच वेळेस स्वामींपुढे जी ठेवलेलं फूल होतं ते लगेच माझ्या पुढे पडलं. त्यावेळेस कळालं की स्वामी सर्व काही आता व्यवस्थित करणार आहे. स्वामींचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. त्यानंतर मग मी ते रोज तिला तारक मंत्राचं तीर्थ हे देऊ लागले. जी विभूती पडत होती अगरबत्तीची तीही तिला खाऊ घालायची, तिला लावायची, घरातही सर्वत्र टाकायची आणि स्वामींचा जप कंटिन्यू करत असायची. मी कुणासोबत बोलायची नाही पण स्वामींचा जप कंटिन्यू करत होती. कारण माझ्या हे जे संकट होतं ते मला टाळायचं होतं. स्वामी भक्तांनो, खोटं नाही सांगत, खरं सांगते. 1 महिना मी कंटिन्यू अशी अंतःकरणापासून स्वामींची सेवा केली. आणि जेव्हा 1 महिन्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो, जेव्हा सर्व काही बघितलं, पुन्हा चेकअप केले, तर अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली होती. डॉक्टर देखील हतबल झाले की हे कसं शक्य आहे. हा फक्त आणि फक्त दैवी चमत्कार आहे. हा दैवी चमत्काराशिवाय घडूच शकत नाही. आमच्या आयुष्यातील ही पहिलीच केस आहे. कारण हिचा अल्सर एवढा वाढलेला होता आणि एवढा कंट्रोलमध्ये कसा आला. ते पूर्णपणे बरं झालेलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशनची काहीही गरज नाही. त्यावेळेस मी म्हटलं हा दैवी चमत्कार नसून माझ्या स्वामींची आमच्यावरती झालेली कृपा आहे. स्वामींनी आमच्यावरचा खूप मोठं संकट दूर केलं. मी मनापासून स्वामींना हाक मारली आणि स्वामी माझ्या हाकेला धावून आले. स्वामी भक्तांनो, त्यानंतर मी जोपर्यंत तिचा पूर्णपणे बरं होत नाही तोपर्यंत सलग 1 वर्षभर तिला मी तारक मंत्राचं तीर्थ न विसरता रोज देत असायची. मी गावालाही जायचं असो, कुठेही जायचं असो, मी सर्वात पहिलं उठलं, देवपूजा केली की लगेच तारक मंत्राचं तीर्थ हे बनवून ठेवत असायची. आणि 1 तासाच्या आतच ते तीर्थ मी तिला प्यायला द्यायची. आणि 1 वर्षानंतर तुम्ही म्हणणार सुद्धा नाही की हिला एवढा मोठा आजार होता काय. ती आता ठणठणीत पूर्णपणे बरी आहे आणि स्वामींची सेवा ती देखील करत आहे. हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा स्वामींनी आम्हाला साक्षात्कार अनुभव दिला आहे. असेच छोटे मोठे अनुभव स्वामींनी आत्तापर्यंत खूप सारे दिले आहे. अक्कलकोटला जाणं आमचं कायम होत असतं. आता जवळच असल्यामुळे आम्ही कायम अक्कलकोट येथे जात असतो. महिन्यातून एकदा तरी मी जाते. पण माझे मिस्टर दर पौर्णिमेला पायीवारी स्वामींची करत असतात. आम्ही नाही करत तर स्वामी महाराज आमच्याकडून करून घेतात. स्वामी भक्तांनो, एवढंच तुमच्या कळकळून एक विनंती आहे की तुम्ही पण अशीच सेवा करा आणि स्वामींची कृपा घ्या. स्वामी म्हणतात की जो करील सेवा त्याला मिळेल मेवा, जो मेरे धाम पे मैं तेरे काम पे. स्वामी असं म्हणत असतात. त्यामुळे स्वामींची सेवा करा आणि जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांना देखील हा राजमार्ग समजून सांगा. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.